नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर खरी बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय असतं याविषयी वाचलेली एक फार छान पोस्ट तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. 10 वर्षापूर्वी सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक ब्लॉग लिहिलेला होता. तो ब्लॉग असा होता की शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला. आता आली का पंचायत. त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर्स नव्हती. अनेक मोठ्या दुकानांमध्ये शेखर कपूरनं आपला फोन दाखवला, पण सगळ्यांनी हात वर केले. मग आता हा फोन अमेरिकेला कुरिअरनं पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित 30,000 खर्च येईल असा सल्ला काही हायफाय AC मोबाईल सर्व्हिस सेंटरनं दिला. शेखर कपूर यांना असं वाटलं की आता ब्लॅकबेरी घेण्याचा गाढवपणा केलाच आहे, तर आणखी एक गाढवपणा करूया असं म्हणून एके दिवशी त्यांनी आपली कार जुहू मार्केटच्या रस्त्यावरच्या एका टपरीवजा दुकानासमोर थांबवली. दुकानावर अस्खलित इंग्रजीत सेलफोन रिपेअर्स अशी पाटी लिहिली होती. धाडसानं शेखर कपूर त्या दुकानाकडे आले. त्या कळकट दुकानात एक हडकुळ असा 10-12 वर्षाचा मुलगा मळकट फाटकी जीन्स आणि टी-शर्ट घालून उभा होता. ब्लॅकबेरी ठीक कर पाओगे? कपूर साहेबांनी त्या पोराला अविश्वासानं विचारलं. बिलकुल, क्यों नहीं? तो फाटका पोरगा आत्मविश्वासानं म्हणाला. तो 11-12 वर्षाचा मुलगा आणि त्याचा 18-19 वर्षाचा भाऊ या दोघांनी मिळून ब्लॅकबेरीचा खराब झालेला पार्ट बदलला आणि अवघ्या 5-6 मिनिटात फोन नीट करून दिला. कितना देना है? 500. आठवडाभर वाट पाहणं आणि 30,000च्या तुलनेत ही फारच छोटी रक्कम होती. त्यांनी पटदिशी 500ची नोट त्या मुलाच्या हातात ठेवली. शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, सरजी, ब्लैकबेरी इस्तेमाल करना है ना तो हाथ साफ सुथरे होने चाहिए. गंदे हाथ से इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है. ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी असा संशय यावा असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता. तेव्हा शेखर कपूर लिहितात की ही एवढीशी फाटकी पोरं जगातलं कोणतंही आधुनिक तंत्र कसं काय अवगत करतात. मला त्यांच्या डोळ्यात माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या मुलांची ही क्षमता विकसित झाली पाहिजे. मला जाणवलं. साहेब, फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला आणि माझे हात खरोखरच मला फार अस्वच्छ वाटायला लागले. तुमच्या बरबटलेल्या हातांनी तुम्ही कसं नापास करणार या मुलांना? जगण्याच्या भरधाव रस्त्यावरील प्रत्येक परीक्षा ही मुलं लिलया पार करतायत. या पोरांची कोणती परीक्षा घेणार तुम्ही आणि कोणत्या परीक्षेच्या तराजूत त्यांना तोलणार आहात? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपल्याला तरी कुठे नीटसं कळलंय हो. 2 प्रकारच्या बुद्धिमत्तेपासून 180 प्रकारच्या बुद्धिमत्तेपर्यंत मानसशास्त्रज्ञ चक्रा मारतायत. आता तर तुमच्या निव्वळ बुद्ध्यांकापेक्षा भावनिक बुद्धिमत्ता अधिक महत्त्वाची असं सांगतात. म्हणजे तुमच्या कोणत्याही परीक्षेच्या मार्कांपेक्षा तुमचं स्वतःवरचं नियंत्रण, तुमची विश्वासार्हता, कर्तव्यनिष्ठा, लवचिकता, कल्पकता ही जास्त महत्त्वाची असते. कारण या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असते. मानवी बुद्धिमत्ता स्वतःला कोंडून घेत नाही. खडक फोडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती स्वतःसाठी असंख्य रस्ते तयार करत असते, मल्टिपल ऑप्शन्स. आणि आपण लाखो रुपये खर्च करून मुलांना महागड्या शाळेत घालतोय, वर त्यांना तेवढ्याच महागड्या ट्युशन पण लावतोय, पण आपण त्यांचे हात मळू देत नाही. त्यांना या अनवट रस्त्यांवरून ऊन वारा पावसात बेडर होऊन चालू देत नाही. आपल्याला पहिल्या प्रयत्नातच सगळं हवंय, म्हणून आपण त्यांना चुकू द्यायला सुद्धा तयार नाही आहोत. म्हणून आपली मुलं चांगलं पॅकेज मिळवत आहेत, पण ती एडिसनच्या चुका करत नाही आहेत. त्यांच्या कुंडलीत युरेका योग नाही आहे. मन, मनगट आणि मेंदूचं नातं आपण विसरून गेलोय. ज्ञानाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण हा साक्षात्कार असतो, पण तो आपण मुलांना इन्स्टंट देतोय, आयता, शिजवलेला. पोरांना तो पचत नाही, कारण त्यांनी तो शोधलेला नाही आहे ना.
लालासारखी पोरं, डाव्या हाताचा मळ असावा तसं ब्लॅकबेरी काय, आणखी कोणताही फोन काय, त्याचं मर्म आत्मसात करणारी ही पोरं आहेत. जगणं एक्सप्लोअर करतायत ही, जगण्याला प्रत्यक्ष भिडतायत. त्यांच्यात भवतालबद्दलची आंतरिक समज निर्माण होते. आम्हाला ती कळत नाही, हा या पोरांचा दोष नाही. त्यांना मोजायला आपल्याकडे मापं नाहीत. आपली फुटपट्टी मोडून पडली आणि नापासाचे शिक्के आपण त्यांच्यावर मारतोय. परवा 10वीचा निकाल लागला तेव्हा या साऱ्यांसाठी फेसबुकवर लिहिलं होतं, कोणतंही बोर्ड, कोणतीही परीक्षा तुम्हाला तोपर्यंत नापास करू शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला नापास करत नाही. परीक्षेच्या फुटपट्टीनं मोजावं एवढे किरकोळ नाही होत आपण. म्हणून सो कॉल्ड नापास झालेत किंवा होतात तो चिल. खरी परीक्षा वेगळीच आहे, तिथले विषय पण वेगळे आहेत. खोटं वाटत असेल, 10वी-12वीला गटांगळ्या खाणाऱ्या नागराज मंजुळे, सचिन तेंडुलकर वगैरे मंडळींना विचारा. तुम्हाला ही खूप मोठी नावं वाटतील, पण अशी मंडळी तुम्हाला गल्लीबोळात भेटतील की जी बोर्डाची परीक्षा नापास झालेत पण जीवनाच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत बोर्डात आलेत. तेव्हा जीवनाच्या परीक्षेसाठी तयारी ही पक्की हवीच. जीवनाची परीक्षा जो उत्तमरित्या पास होतो तोच बुद्धिमान असतो. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.